नमस्कार. आज आपण करणार आहोत कच्च्या मुगाच्या 2 रेसिपीज. एक ताकातले मूग आणि उपवासाची भाजी. हे पहा, हे ताकातले मूग आहेत, तर ही आहे उपवासाची मुगाची भाजी. त्यासाठी मी एक वाटीभर कच्चे मूग घेतलेले आहेत आणि ते स्वच्छ धुवून मी शिजवायला ठेवलेले आहेत. पाणी घातलेलं आहे त्याच्यात व्यवस्थित आणि शिजवायला ठेवले. पहा बरं, चांगली खळखळ उकळी यायला सुरुवात झाली आहे आणि चांगले लवकर शिजावे त्यासाठी मीठ घातलं आहे. थोडे झाकून ठेवले आणि छान 1-2 वाफा देऊन घेतल्या आणि पहा बरं, चांगले शिजलेले आहेत मूग. मग त्याच्यामध्ये भरपूर गरम पाणी घातलं त्याच्यात आणि चांगलं खळखळ व्हायला ठेवून दिलं. आता ह्याच्यामध्ये मला मिरच्या घालायच्या आहेत म्हणून मी हिरव्या मिरच्या थोड्या लाल झाल्या होत्या त्या घेतल्या. त्याच्यामध्ये थोडीशी साखर आणि मीठ असं घालून घेतलं आणि ते खरडा असा तसा करून घेतला. मिरची खरडून घेतली आणि ती ह्याच्यामध्ये घातली आहे. थोडंसं किसलेलं आलं देखील घातलेलं आहे आणि हिंग घातलेला आहे आणि अशा प्रकारे त्याच्यात जिरं घालायचं राहिलं म्हणून मग मी ते थोडं घेतलं परत दगडीमध्ये आणि खरडून घेतलेलं आहे. त्याच्यात जरा पाणी घातलं मगासच्या त्या खरड्याचं आणि हे सर्व आता त्या भाजीमध्ये मी घातलेलं आहे. आता पहा बरं, नारळ होता खवलेला, त्याचं जरा थोडंसं पाणी घालून मी कुस्करून घेतलं आहे आणि ते त्याच्यामध्ये घालून त्याच्यावरती कोथिंबीरसुद्धा भुरभुरवलेली आहे. आता थोडं ताक घेतलं होतं, आपल्याला जेवढं हवं आहे तेवढं ताक करून घेतलं आहे मी आणि आता हे चांगली शिजलेली आहे ना ही भाजी, तर ते सगळे मूग आणि थोडं पाणी असं सगळं मी ह्याच्यामध्ये घातलं आहे ताकामध्ये. आता ही फक्त भाजी उरली आहे, तर ह्या भाजीमध्ये मी आंबूळपणासाठी आमसुलं घातलेत आणि ताकामध्ये मी चवीसाठी म्हणून साखर घातली होती. आता दोघांमध्ये पण मीठ घातलेलं आहे. कच्च्या मुगाची भाजी माझी तयार झालेली आहे आणि ताकातले मूग देखील तयार झालेले आहेत. पहा बरं, उपवासासाठी करायचं असेल ना तर हिंगाचा वापर करू नये आणि त्याचबरोबर उपवासासाठी जर आपल्याकडे कोथिंबीर घातलेली चालत असेल तरच कोथिंबीरीचा वापर करावा. मनःपूर्वक धन्यवाद.